ओके. दोन माणसं ऍडजस्ट करणार आहात. ते करवा नवऱ्याच्या सोबत फक्त करवाने दोघे पाठवणार. कोणी जीव खालीवर होत तुला पाठविता राणी. एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. सदा मंगल सुमंगल आली लग्न घटी. तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गीताताई आणि सुशांत भावजींचा साखरपुडा आणि लग्न. तर साखरपुडो हलाद आणि लगीन संपूर्ण व्हिडिओ मी एकच बनवलं आहे, एकत्रच बनवलं आहे. ती या व्हिडिओ तुम्हाला देखायला भेटेल. आमच्या गावची परंपरा प्लस हल्दींची आणि लग्नांची मजा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत देखा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. आणि त्यानंतर आपण भेटू. आता सध्या व्हिडिओ का लेट येतात तर आम्ही तुम्हाला पुढे सांगेन. दोन माणसं ऍडजस्ट करणार आहात. ते करवा नवऱ्याच्या सोबत फक्त करवाने दोघे पाठवणार. या तर तुम्ही सुरुवात करा. हळदीचा तर अशी आहे आमच्या गावची प्रथा. सगळी गावकरी मंडळी बैसले साखरपुराला आणि यो टिल्लचो मान असतं. प्रत्येकाला असो टिक्को लावलं जातं कपाळाला साखरपुड्याच्या दिवशी. आणि यो आमच्या गावचो बिंदास खालूबाजा. आईचं चहाचं वारपी प्रत्येकाला चाय देत असतात. परत चिवडा असतं, जोडीला पेढं असतात खावाला. या प्रत्येकाला वाटला जातं आणि
जे आता पानाचो आणि हिरो देखलो ना पानावर मांडलेलो तो पहिलं नवरदेवाला मान दिलं जातं. त्यानंतर गावची मंडळी किंवा बाहेरून आलेलं प्रमुख पाहुणं त्यांना ते वाटलं जातात. त्यांचं मानपान असतं तो. अशी आमच्या गावची प्रथा आहे. आणि प्रत्येकाला थंडा पण दिला जातं तोंड गोड करावसाठी. पहिलेची लोक आहे ना साखर वाटावची बस फक्त, पण आता नवनवीन निघत चाललंय थंडा, चिवडा, पेढ हे सगळं आता दिला जातं. आमची आई पण आले ते का साखरपुराला. आणि साखरपुरो हुराकल्यानंतर बस स्थानकापर्यंत नवरदेवाला वाजात गाजात मस्त नाचवत खालूबाजावर सोडलं जातं. त्यानंतर नवरदेव पुन्हा त्यांच्या गावाला परतलं जातात. आमची गावकरी मंडळी यजमान मंडळी त्यांना आडवून ठेवले खालूबाजाने. या आडवावची परंपरा तर तुम्हाला माहीतच असेल, येत खरी म्हणजे असतं. धन्यवाद. तर ऐसं झालो साखरपुडा. त्यानंतर मग आम्ही बँजो घेऊन लगेच बाहेरगावी वाजवायला निघालेलो त्या टेम्पो. आणि त्यानंतर डायरेक्ट मी हल्दीला आलो. आता आमच्या गावकऱ्यांची आणि गीताताईच्या हल्दीला केलेली धमाल देखा. तर अशी फुल धमाल केली आम्ही गीताताईच्या हल्दीला. त्यानंतर आता आहे ना लग्नांची धमाल दे का, लग्नातनी मजा. वेणोत्रीं गिरिजात्मकं
सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं गुरुवात् सदा मंगलं शंकर लक्ष्मी स्थिरतरिजातक सुरा धन्वंतरी जशी वाघवली कन्या आज माहेर सोडून कशी चालली सासरी जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली आज माय बाप तुम्ही हिच्या जीवनाची सावली जीव खालीवर होत तुला पाठविता राणी एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी शुभमंगल कस्तुरी जगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पती सत्यवान जनुकी नारायणा लक्ष्मी झाली रुक्मिणी मालिक सुकरे तो आनंद बंसीधरा तैसी शोभे सरस्वती गणपती तापती ऐसे हे अवतारतात मग तो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कली माझी बौद्धन मोठे दोंद कटी सदा मंगलम सुमंगल आदी लग्न घटी हदपर्यंत देखली हो त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असली तर लाईक पण करा, शेअर पण करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
तर व्हिडिओ लेट येवोचा कारण आता म्हणजे आता शिमगो चालू आहे. शिमगत नाही ना अशीच लग्न असतात भरपूरशी आणि आमच्या गावची आहे ना बँजो पार्टी आहे एक, तेच मी वाजवावलं वगैरे जातं. तर सो भरपूर मजा करत होतो त्यांच्यासोबत. तो पण व्हिडिओ मी एक वेगळं चॅनल पण चालू केले, ड्रमिंग सोल हरिदास. तर तुम्ही इंटरेस्टेड असू बँजो पार्टीमध्ये तर तो चॅनल चेक करा. आमचा म्हणजे मी वाजवावला पण जातं ना, ते व्हिडिओज त्या चॅनलवरती टाकता. आणि आता लग्न भरपूरशी चालू होती, भरपूर नुसतं वाजवायला जायचो, जागरण वगैरे हो जा, त्यामुळं एडिटिंगला आणि वेगवेगळ्या गावातनं फिरायचो ना, स्टोरेज पण फुल झालता, बरंच टाईम नाही काढता यायचा आपल्या यूट्यूब चॅनलसाठी, त्यामुळे व्हिडिओज लेट झाले. वेगळ्या गावात गेलो का त्यात कवा कवा नेटवर्क नसतं, फोन देखावला पण कवा कवा टाईम नसतं, पोरांसोबत नुसतं मजा वगैरे करत राहिलो, त्यामुळे थोडंसं विसरलो. आपल्या चॅनलला माफी असावी. पण आहेत ना पुढं पण थोडेसे लेटच होतील, कारण आता शिमगो चालू होते, शिमगतनं पालखे वगैरे असतात, पालख्यांना मी पण वाजवावलं वगैरे जातं. शिमगत पण भरपूर मजा असतं. तो व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवायचा मी नक्की प्रयत्न करीन. आता या व्हिडिओत एवढाच. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आवडली असली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असली तर सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओ.